जैसे कि आज का युवा पूरे मोबाइल में डूबता जा रहा है, तो मोबाइल की जगह उनके हाथ में किताबें आनी चाहिए, क्योंकि पढ़ेंगे तभी आगे बढ़ेंगे। जो बहुजन सही में गुलाम था, उनको गुलामी से मुक्त करने का काम महात्मा ज्योतिबा फुले ने। और आज जो हमें महिलाएं और पुरुष जो शिक्षित दिखते हैं, ये सब ज्योतिराव जी फुले इनकी देन है। युवा जो है, भारत का युवा है, दलित युवा है, वंचित युवा है, बहुजन युवा है, वो उनके जो भी उन्होंने लिटरेचर दिया है वो पढ़ के मार्गक्रमण करे। ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरातून प्रकाशवाट सुरू केली. घरातून त्यांनी आधी सावित्री यांना शिकवलं. तेव्हा सावित्री यांनी आज हजारो नाही तर लाखो सावित्री घराघरात निर्माण केल्यात. सर्व महिलांना हे सांगेन की जोपर्यंत तुम्ही अंधश्रद्धा झुगारून काढणार नाही, बुवाबाजीच्या पाखंडातून बाहेर निघणार नाही, तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. आज आम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याशी जमून सर्व सत्यशोधकांनी हा निर्धार केलाय की त्यांच्या स्वप्नातला भारत आम्ही निर्माण करूत आणि त्यासाठीचं प्रबोधन आम्ही गतिमान करूत. जेवढे श्रीमंत जमशेदजी टाटा तेवढे होते, त्याच्यापेक्षा जास्त महात्मा फुले होते. फार कमी लोकांना माहीत आहे, परंतु त्यांचा व्यवसाय आणि उद्योगाकडे जे वैशिष्ट्य आहे ते महत्त्वाचं आहे. त्याकडे नवीन पिढीच्या लोकांनी त्याच्यापासून याबाबत प्रेरणा सुद्धा घ्या. नुसतं महात्मा फुले की जय म्हटलं नाही आहोत, त्यांच्या विचाराच्या आणि कृतीचा आपण अंमलबजावणी केली पाहिजे. ज्या अर्थी महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी मानतो, त्या प्रत्येक अनुयायांनी महात्मा फुलेंच्या या संदेशाला आत्मसात करून या समाज परिवर्तनाचा जो लढा आहे तो यशस्वी केला पाहिजे. भारत रत्न पुरस्कार ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले को मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से जिला का अध्यक्ष के नाते महात्मा ज्योतिबा फुले की 200वीं जयंती के उपलक्ष्य में सभी को शुभकामनाएं देना चाहता हूँ. महात्मा ज्योतिबा फुले ने एक समाज के लिए बहुत अच्छा काम किया है, किसानों के लिए काम किया है, बहुजनों के लिए काम किया है. जो बहुजन सही में गुलाम था, उनको गुलामी से मुक्त करने का काम महात्मा ज्योतिबा फुले ने, एजुकेशन देने का काम महात्मा ज्योतिबा फुले ने किया है. आज उनकी 200वीं जयंती है. इसके उपलक्ष्य में मैं फिर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जिले का अध्यक्ष के नाते सबको शुभकामनाएं देना चाहता हूँ. मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सेवा दल का अध्यक्ष, माजी अध्यक्ष हूँ, जानबा मस्के. ज्योतिराव फुले ने क्रांति जो की है शिक्षा और कृषि विभाग के और सभी क्षेत्र में, वो बहुत ही उपयुक्त है. और आज जो हमें महिलाएं और पुरुष जो शिक्षित दिखते हैं, ये सब ज्योतिराव जी फुले इनकी देन है. मैं पार्टी की ओर से और मेरे परिवार की ओर से, संस्था की ओर से उनको आदरांजलि अर्पण करता हूँ. आज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले का जयंती है. मैं समस्त देशवासियों को यही बोलना चाहूँगी, जो उनके तत्व थे और जो उन्होंने सीख अपने को दी है, संघर्ष करो और पढ़ो लिखो, तो मैं सभी को, पूरे नागरिकों को, समस्त नागरिकों को कहना चाहूँगी कि उनके जो भी सीख है वो अपने अंगीकृत करना चाहिए और उनके विचार लेके एक समाज को नई दिशा देनी चाहिए और देश को भी नई दिशा देनी चाहिए. जैसे कि आज का युवा पूरे मोबाइल में डूबता जा रहा है, तो मोबाइल की जगह उनके हाथ में किताबें आनी चाहिए, क्योंकि पढ़ेंगे तभी आगे बढ़ेंगे. इतना बोल के मैं 2 शब्द अपने. मी डॉक्टर वीणा राऊत. आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा द्विजन्म शताब्दी वर्ष आहे. 200 वर्षापूर्वी एक ज्ञानप्रकाश या भूतलावर जन्माला आलेला आणि त्यांनी सगळ्यांना प्रकाशाची वाट दाखवली. अर्थात खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते असणारे, शेतकऱ्यांच्या विवंचनेवर विचार करणारे, बहुजनांचा विकास कसा व्हावा या संदर्भाने रात्रंदिवस अहोरात्र झटणारे असे आमचे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचं आज द्विजन्म शताब्दी वर्ष आहे.
त्या अनुषंगाने सगळ्यात आधी मी तर एक सांगेल की बा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरातून प्रकाशवाट सुरू केली. घरातून त्यांनी आधी सावित्री यांना शिकवलं. तेव्हा सावित्री यांनी आज हजारो नाही तर लाखो सावित्री घराघरात निर्माण केल्यात. पण त्या सावित्री निर्माण झाल्यात, पण त्या सावित्री खऱ्या अर्थाने विज्ञानवादी दृष्टिकोनातून निर्माण झाल्यात का, हा आजच्या वास्तविक परिस्थितीवर मला खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. म्हणून मी या द्विशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने मी हाच एक संदेश देईल की ज्या ज्योतिबांनी आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला, अंधश्रद्धेच्या परंपरा झुगारून टाकायला सांगितल्या, तरच तुमचा विकास होईल. तर मी सर्वप्रथम सर्व महिलांना आजच्या भारताची परिस्थिती लक्षात घेता, वास्तवस्थिती लक्षात घेता सर्व महिलांना हे सांगेन की जोपर्यंत तुम्ही अंधश्रद्धा झुगारून काढणार नाही, बुवाबाजीच्या पाखंडातून बाहेर निघणार नाही, तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. जरी शिक्षणाने तुमचा विकास झाला असेल, पण तुमचा बौद्धिक विकास पूर्णपणे होणार नाही आणि तुम्ही पुढच्या पिढीला न्याय देऊ शकणार नाही. आणि ज्या महामानवांनी आपलं त्यागार्पण केलं, त्या महामानवांना पण न्याय देऊ शकणार नाही. म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही एक चांगला माणूस बना, एक चांगला व्यक्ती बना, जेणेकरून सगळ्या अंधश्रद्धा झुगारून समाजाला नवीन प्रकाशवाट शेवटच्या पिढीपर्यंत जाईल अशी तरतूद करा, हीच नम्र विनंती. क्रांतीसूर्य ज्योतिबा महात्मा फुले यांच्या द्विशतकीय शताब्दी वर्षानिमित्त मी सर्व भारतीय नागरिकांना या निमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, समग्र वाङ्मय आणि अखंड असे ग्रंथ लिहून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे आणि सर्वसामान्य माणसांना कसा न्याय मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षण शिकवून सर्वांना शिक्षणाचे दार खुले केले. अशा या महामानवास त्रिवार अभिवादन. आज महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्म द्विशताब्दी वर्ष आहे. या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या दर्शकांना क्रांतिकारी शुभेच्छा. महात्मा फुल्यांनी या समाजाचं एक स्वप्न बघितलं. सत्यशोधक विचारांनी हा समाज घडेल. सर्व समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे आणि अशी परिस्थिती आजही निर्माण झालेली नाही आहे. आज आम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याशी जमून सर्व सत्यशोधकांनी हा निर्धार केला आहे की त्यांच्या स्वप्नातला भारत आम्ही निर्माण करूत आणि त्यासाठीचं प्रबोधन आम्ही गतिमान करूत. या निमित्तानं आम्ही एक मागणी करतो आहोत की या जन्मद्विशताब्दी वर्षामध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला तर आम्हाला सर्व सत्यशोधकांना मनापासून त्याचा आनंद होईल आणि त्यांच्या साऊ ज्योतिबांच्या वाटेनं चालण्याचा निर्धार आम्ही आजच्या दिवसाच्या निमित्तानं करतो आहोत. धन्यवाद. सत्य की जय हो. आज महात्मा फुले जो युग पुरुष है, जो महापुरुष है और योद्धा है, उन्होंने योद्धा की तरह ही अपनी लड़ाई लड़ी और मूवमेंट को आगे बढ़ाया. और जो दलित मूल निवासी वंचित समाज है, उस समाज को आगे बढ़ाने के लिए शिक्षा हो, आरोग्य हो और भी चीज़ों में, तो उन्होंने एक योद्धा की भूमिका लेकर लड़ाई लड़ी. उसी माध्यम से हम लोग भी चाहते हैं कि युवा जो है, भारत का युवा है, दलित युवा है, वंचित युवा है, बहुजन युवा है, वो उनके जो भी उन्होंने लिटरेचर दिया है वो पढ़ के मार्गक्रमण करे. और महात्मा फुले साहब को भारत रत्न से भी बड़ा विश्व रत्न है महात्मा फुले, उनको भारत रत्न एक अवार्ड मिलना चाहिए. महात्मा फुले सावित्रीबाई फुले को उनका कार्य जो भी है उनका गौरव होना चाहिए. अभी कल ही हम लोगों ने सुना कि उनका जो समग्र वाङ्मय है वो महाराष्ट्र में अवेलेबल नहीं है. नागपुर जैसे जगह पे समग्र वाङ्मय की कोई किताब मिल नहीं रही है. तो ये महाराष्ट्र शासन या भारत सरकार जो बोल रही है कि 200वीं हम जयंती मना रहे हैं इतनी हर्षोल्लास से, आप यहाँ देख सकते हो कि ये जो भी स्टेचू है, ये स्टेचू की हालत देखो. तो हम लोग हर बार महानगर पालिका हो या सरकार को बताते हैं कि इसकी अवहेलना नहीं होनी चाहिए, सरकार ने भी इसकी सूद लेनी चाहिए. और जो आने वाला जो साल है 200 से 201 तक के, उस साल में हम लोग भी सारे जो संगठनाएं ये अच्छे प्रोग्राम्स करेंगे, लोगों तक के जाने की कोशिश करेंगे और सत्यशोधक समाज को ज़्यादा से ज़्यादा मात्रा में कैसे लोगों तक के लेके जा सकते हैं, इसके बारे में हम लोग काम करेंगे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म दिनाला आता 200 वर्ष होत आहे, म्हणजे हे 200 वर्ष आहेत. ह्या निमित्ताने त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य जसं शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आहे, सत्यशोधक समाजाचं काम आहे, तसंच त्याचा व्यवसाय आणि उद्योगातही त्यांचं मोठं काम होतं. याकडे बऱ्याच लोकांचा आपल्या प्रेरणा जागृत होण्यासाठी महात्मा फुलेच्या या कामाला आपण महत्त्व देत नाही, द्यायला पाहिजे. कारण की ते चांगले उद्योगपती होते, कॉन्ट्रॅक्टर होते, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे
ठेके घेऊन धरणाचे म्हणजे पुण्याचा जो कालव्याचं काम आहे म्हणजे धरण आहे ते सुद्धा महात्मा फुलेला त्याचं काम मिळालं होतं. सगळे तेव्हाच्या तिथल्या मिचल साहेबाच्या पुण्याचे हे प्रमुख असताना ब्रिटिश प्रमुख म्हणजे अधिकारी असताना महत्त्वाचे ते सगळे कुठल्या कामाचं असलं तर फुलांचा सप्लाय करणं, त्यांचे हार तुरे, त्यांच्या कार्यक्रमाची अरेंज करणं, मोठ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतात ते सगळे टेंडर्स ते सगळे कामं यांना भेटायचे. ते नगरसेवक होते म्हणजे नगरपिता होते तेव्हा पुणे नगर परिषदेचे. त्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहे. तर व्यवसायाचं सुद्धा त्यांचे अनेक असे व्यवसाय होते. ते टाटाच्या तुलनेत म्हणजे टाटाने जेव्हा रेल्वे लाईन टाकणं सुरू केलं होतं त्यांना लेबर सप्लायचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. त्या सगळ्या अनेक गोष्टीतून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. नुसतं वैचारिक जागृती होण्यासोबत तुम्ही आर्थिक विविधतेत राहण्यापेक्षा आर्थिक समृद्धतेसाठी आर्थिक चांगल्यासाठी पुढे यायला पाहिजे. जेवढे श्रीमंत जमशेदजी टाटा तेव्हा होते त्याच्यापेक्षा जास्त महात्मा फुले होते, फार कमी लोकांना माहीत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि पैसे असल्यामुळे त्यांच्याजवळ धन असल्यामुळे पैसा असल्यामुळे त्यांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी स्वतःला ह्या सामाजिक कामात, सत्यशोधक कामाच्या कामात, समतेच्या कामात, स्त्री शिक्षणाच्या कामात, शिक्षणाच्या क्षेत्राच्या कामात आणि एकंदरीत अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी पुढाकार घेतला. तो घेण्यासाठी पैसा पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की पैसा असला तरच कामं होऊ शकत. त्यांनी सगळा पैसा ह्या कामात खर्च केलेला आहे. व्यक्तिगत अशी प्रॉपर्टी म्हणून काही नाही. तो त्यांचा आता ते घर आहे इथलं पुण्याचं ते सुद्धा त्यासाठी ते चळवळीचं सेंटर होतं. त्याचा सर्व इतिहास माहीत आहे, त्यात मी जाणार नाही. परंतु त्यांचा व्यवसाय आणि उद्योगाकडे जे वैशिष्ट्य आहे ते महत्त्वाचं आहे. त्याकडे नवीन पिढीच्या लोकांनी त्याच्यापासून याबाबत प्रेरणा सुद्धा घ्यावी. शिक्षणाची प्रेरणा तर घ्यावी. त्यासोबत उद्योग आणि याच्यासाठी त्यांनी तेव्हासुद्धा साधारणपणे एक वृत्तपत्र काढलं होतं. मीडियासुद्धा उभा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची जबाबदारी त्यांनी आपल्या मित्राला दिली होती. आणि दिनमित्र म्हणून जे पाक्षिक काढलं होतं ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना जे दृष्टिकोन होता तो आपण विकसित केला पाहिजे. नुसतं महात्मा फुले की जय म्हटलं नाही होत. त्यांच्या विचाराच्या आणि कृतीचा आपण अंमलबजावणी केली पाहिजे. त्यांनी जे जे केलं ते आपण केलं पाहिजे एवढंच मी या निमित्त. आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचं द्विशताब्दी जयंतीचं वर्ष आहे आणि या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो अतिशय मोलाचा संदेश आहे तो संदेश आचरणात आणणं, त्याला ठिकठिकाणी संपूर्ण जनतेमध्ये आणि प्रसारित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो संदेश म्हणजे महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि एवढे सगळे अनर्थ केवळ एका विद्येने केले. म्हणून अविद्या जी आहे ही अविद्या जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, अविद्या म्हणजे असत्य, अविद्या म्हणजे अनर्थ, अविद्या म्हणजे अकुशलता, अविद्या म्हणजे अधर्म, अविद्या म्हणजे अमानुषता, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नष्ट करायच्या असतील तर तुम्हाला विद्या, ज्ञान, जागृतपणा, सामाजिक सहिष्णुता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात केल्या पाहिजे. हाच आज खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा संदेश आहे. आणि आम्ही ज्या अर्थी महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी मानतो त्या प्रत्येक अनुयायांनी महात्मा फुलेंच्या या संदेशाला आत्मसात करून या समाज परिवर्तनाचा जो लढा आहे तो यशस्वी केला पाहिजे. हेच या प्रसंगी अतिशय महत्त्वाचं मला वाटतं. जय भीम. आमची एक संघटना आहे शाक्य संघ दीक्षाभूमी सेवानिवृत्त पोलीस बहुजन परिवार, ही नागपूरला आम्ही तयार केलेली आहे. गेल्या 12-15 वर्षापासून आमची संघटना कार्यरत आहे आणि महाराष्ट्र लेवलवर सुद्धा ती आता कार्य करणार आहेत. गेल्या हजारो वर्षापासून जो ब्राह्मणवाद्यांनी आणि इंग्रजांनी आपल्यावर जो अन्याय अत्याचार केला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी आपल्या परिवाराची पर्वा न करता, जीवनाची पर्वा न करता आपल्यासाठी खूप कष्ट करून त्यांनी आपल्या समाजाला आणि ब्राह्मण सोडून सर्वच समाजाला त्यांनी एक मानाचं स्थान मिळवून दिलं. गोरगरिबांना, असह्य लोकांना मदत केली आणि महिलांसाठी त्यांनी लढा दिला, शिक्षणाची दारे खुली केली. अशा महान मानवाला आम्ही संघटनेमार्फत त्रिवार वंदन करतो आणि आमची अशी संघटनेद्वारा मागणी आहे की त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे अशी आम्ही या संघटनेमार्फत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनसुद्धा देण्याचा विचारात आहोत. तर आमची सदिच्छा इच्छा आहेच की त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे.